तर बारामती विधानसभा निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे। 7 ते 8 वेळा लढलो, त्यामुळे निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही असं अजित पवारांनी सांगितलंय। जय पवारांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर विचार करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे। पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल कुणाला उमेदवारी द्यायची असं त्यांनी सांगून टाकलंय। बारामतीचा आगामी उमेदवार हे जय पवार तर असतील नाही ना असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते, कारण अजित पवारांनी त्यांचे पुत्र जय पवार यांना बारामतीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून उतरवण्याचे, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचे संकेत दिलेले आहेत। तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची तयारी सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढाई दिसण्याची शक्यता आहे। लोकसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी पवार विरुद्ध पवार पाहायला मिळालं होतं आणि अशी लढत पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता, शरद पवारांच्या कन्या। आणि आता पुन्हा एकदा युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, पवार विरुद्ध पवार। त्यामुळे आता विधानसभेमध्ये बारामतीच्या नेमकं कोण उतरणार, कोण जिंकणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। ठीक आहे, देऊ, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत। त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे। पण पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे कोण? अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, दुसरे कोणी पार्लमेंटरी बोर्डात आहेत असं मला माहीत नाही, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। दादांना ओळखलं, हे जे पूर्वीचे दादा होते, जेव्हा लोकसभेचं सीट स्वतःच्याच घरातून त्यांनी ते डिक्लेअर केलं, मलाही वाटत होतं तो कदाचित त्यांचा निर्णय नसावा व्यक्तिगत। आता दादा काल बोलले की चूक झाली, पण याच्यामध्ये जर आपण खूप खोलात गेलो तर भाजपचे काही नेते उलटा प्रचार करतायत की तो निर्णय हा दादांचाच होता, पण आम्हाला असं वाटतं की तो दादांचा नसावा। केंद्रात बसलेले गुजरातचे जे नेते आहेत त्यांनी कदाचित तो निर्णय दादांवर लादला असावा। अजित दादा एक मोठे नेते आहे महाराष्ट्राचे, उपमुख्यमंत्रीच नव्हे पण आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पण आहे, आणि त्यांनी काही आपली भावना व्यक्त केली, ती त्यांची आंतरिक भावना असेल, त्याच्यावर मला आणखीन काही भाष्य करणं योग्य वाटत नाही। पण खरोखर प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही एक जे मनात विषय असते आणि खास करून त्यांच्या परिवाराच्या कुटुंबाचा विषय आहे, ते त्यांनी व्यक्त केल्यामुळे मला त्याच्यावर अधिक काय बोलायचं नाही आहे। आमदार कोण तिथला तर दादा, पार्टी कुठली तर दादांची, दादा हे अध्यक्ष आहे, आणि मग जयला बारामतीतून उभं करा हे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।